जामनेर तालुक्यातील बराडी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार. जामनेर तालुक्यातील बराडी येथील रहिवासी सुभाष गंगाराम शिंदे यांचे पंतप्रधान आवास योजनेमध्ये सन 2023-24 मध्ये घरकुल मंजूर झाले असून संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व ग्रामपंचायत सरपंच हे हेतू पुरस्कार जातीय द्वेषातून संबंधित लाभार्थ्यास घरकुल बांधकाम करण्यात अडथळा आणत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मिळाल्यामुळे त्यांनी ते 1974 पासून राहत असलेल्या जागेवरच त्यांनी घरकुलाचे बांधकाम करावे असे सरपंच ग्रामसेवक यांचं म्हणणं होतं. परंतु तत्कालीन ग्रामसेवक गुलाब रूपचंद मोची व सरपंच यांनी लाभार्थ्याकडून 30,000 रुपयाची मागणी केली. लाभार्थ्याकडे पैसे नसल्याने ते पैसे देऊ शकले नाही, म्हणून सरपंच ग्रामसेवक यांनी त्यांना घरकुल बांधकामात अडथळा निर्माण केला असून संबंधित ग्रामसेवक यांची चौकशी होऊन कार्यवाही करण्याची मागणी लाभार्थी यांनी केली आहे. तसेच जातीय द्वेषातून हेतू पुरस्कार त्रास देणाऱ्या ग्रामसेवक सरपंच यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे. त्वरित चौकशी न झाल्यास ते जळगाव जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसणार असल्यास त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. देवळा न्यूजसाठी प्रतिनिधी चंदू खरे, पाचोरा. तुमचं नाव काय? सुभाष गंगाराम शिंदे, कुठले राहणार आहे आपण? भराडी तालुका, जामनेर जिल्हा जालना. काय प्रॉब्लेम दादा आपला, काय विषय? मी 1974 पासून राहत असून ही जागा माझ्या नावाची करताना वारंवार 100 अर्ज दिले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, कलेक्टर साहेब यांच्याकडे देऊन सुद्धा माझ्या नावे जागा लागत नाही. याचं कारण काय? तुमच्या नावाला न लावण्यामागचं कारण काय आहे? ते सांगता शाळेची जागा आहे, शाळेचं आज रोजी कंपाऊंड पूर्ण झालेलं आहे, हे आपल्या समोर दिसत आहे. बरोबर. तुम्ही 1976 पासून इथे राहत आहे? 74 पासून राहत आहे, बरोबर. आणि इथं आता तुमचं घरकुल मंजूर झालंय. हो हा? हो. आता पहिया बांधा तुम्हाला कोणी सांगितलं होता? सरपंच ग्रामसेवकनी पहिल्या बांध्याचं सांगितलं. आणि आता काय म्हणताय ते? आता ते पैसे मागताय 15-15 हजार रुपये. पैसे द्या तेव्हा तुमचे पुढचे चेक तेव्हा तुमचे पुढचे चेक टाकतो. आता मग आता ग्रामसेवक होता का? ग्रामसेवकचं नाव काय आहे? पवार भाऊसाहेब म्हणून हे नवीन येले. 15,000 रुपये मागतो. 15,000 मागतो. 15,000 न दिल्यामुळे तुम्हाला ते इथे चेक बांधकाम करू टाकता दे. नाही. चेक दुसरा चेक टाकता नाही. बरं, आता आपलं काय म्हणणं, जर आपले चेक नाही टाकलं तर आपण काय करणार आहे? त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी आपली मागणी आहे हो, का? हो.